जय श्रीराम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तुकामाईंनी महाराजांना जी 4 वरदानं दिली त्यातील 3 कालपर्यंत सांगितल्या गेली. आज 4थं वरदान सुरू करायचं आहे. तर 4थं वरदान असं बापूसाहेब मराठे आपल्याला सांगतायत. त्यांचं म्हणणं असं की 4थं वरदान असं की ज्याला मी माझा मानला त्याचा अंतकाळ साधणे. परमपूज्य केशवरावजींनी श्री महाराजांना विचारले, आपण अंतकाळ साधता म्हणजे नक्की काय करता ते सांगावे, कारण जो जीव जातो तो परत येत नाही, त्यामुळे आम्हाला त्याला विचारता येत नाही. श्री महाराज म्हणाले, मनुष्य योनी सोडून इतर योनीत आलेल्या जीवांचा अंतकाळ कुठे, केव्हा, कसा व कशाने व्हायचा हे ठरलेले असते व ते त्याप्रमाणेच होते. मनुष्य योनीमध्येही कोठे म्हणजे कोणत्या ठिकाणी, केव्हा म्हणजे कोणत्या वेळी, कशाने म्हणजे कोणत्या कारणाने हे जन्मतःच ठरलेले असते, त्यात बदल होत नाही. मनुष्य योनीची महती ही आहे की कसा म्हणजे कोणत्या मनस्थितीत अंतकाळ व्हायचा याबाबतचे पूर्ण स्वातंत्र्य या योनीमध्ये आहे. याचा अर्थ असा की एखाद्याने निश्चयाने जन्मभर नामस्मरण केलेले असेल तर त्यास अंतकाळी भगवत साक्षात्कार होऊन तो जीव जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो. नराचा नारायण होऊन जातो. माझ्या अंकित जे जीव असतात त्यांचा अंतकाळ मी 3 प्रकारे साधतो. ज्याने जन्मभर मनापासून नामस्मरण केले असेल त्याला शेवटी कृतकृत्यतेचा आनंद देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मोकळे करणं. नंबर 2, ज्याने त्यापेक्षा कमी नामस्मरण केले असेल त्याची अंतकाळी मरणाची भीती घालवून त्याला सद्गती देऊन पुढे ढकलणे. नंबर 3, ज्याने बेताचेच नामस्मरण केले असेल त्याला खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाताना जी मनस्थिती असते त्या मनस्थितीत त्याचा अंतकाळ साधून त्याला पुढील चांगल्या जन्मास घालणे. अंतकाळाचे वेळी 4 गोष्टींचा त्रास होतो. त्या गोष्टी अशा: हा देह पंचमहाभूतांचा असल्याने एक एक तत्व आपला देह सोडून मूलतत्वात मिसळते आहे, याचा अनुभव येतो. यालाच नाडी सुटणे म्हणतात. देहावर आत्यंतिक प्रेम असल्याने या अवस्थेतून जाताना मनास फार क्लेश होतात. नंबर 2, मनुष्यात जी जी पापकर्मे केली असतील त्याचा चित्रपट डोळ्यापुढे उभा राहतो. पापकर्मेच का पुढे उभी राहतात असे विचारता श्री महाराज म्हणाले की पापकर्म फार काळजीपूर्वक आणि त्यात जीव ओतून केलेली असतात म्हणून. पुढील जन्म कोणत्या योनीत येईल याची चिंता असते. नंबर 3, साधन केले नाही याबद्दल तीव्र पश्चात्ताप. नंबर 4, अंतकाळ साधण्याचा पहिला प्रकार ज्याने जन्मभर मनापासून नामस्मरण केले असेल त्याला शेवटी कृतकृत्यतेचा आनंद देऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मोकळे करणे. पूजनीय अण्णासाहेब घाणेकर महाराजांना म्हणाले की अंतकाळी 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 132 मध्ये सांगितले आहे. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पिंजरा सूर्ये तया ते. श्री घाणेकरांनी विचारले की 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात, अशा वेळी नामस्मरण कसे बरे शक्य आहे? महाराज म्हणाले, पहिल्या प्रतीच्या अधिकाराचा जो माणूस असतो त्याला त्या वेदना होतच नाहीत. माऊलींच्या वरील ओवीमध्ये त्याचे स्पष्टीकरण केले आहे. अशा वेळी त्या माणसाचे भान हरपले, अगर शुद्ध गेले तर त्यावेळी त्याच्यासाठी मी नामस्मरण करत असतो. त्यावेळी त्याला 1000 विंचू चावल्याच्या वेदना
कधीही होत नाहीत. त्याच्यासाठी मी नामस्मरण करतो. या सदराखाली जे अंत झाले ते असे. पहिला अंत तात्यासाहेबांच्या मातोश्रींचा. त्यांना आम्ही बाई म्हणत होतो. घाणेकरांनी विचारले, आपण म्हणता मी त्या जीवासाठी नामस्मरण करतो, हे आम्हाला कळावे कसे? महाराज म्हणाले, बळवंतराव, घाणेकर यांचे प्रात्यक्षिक लवकरच प्रसंगोपात तुम्हाला दिसेल. बाईचा अंत 1931 साली झाला. त्यांना शेवटी जलोदराचा विकार झाला. त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या. त्यांची अशी गंभीर स्थिती झाल्यावर महाराजांनी भाऊसाहेबांना बोलवून घेतलं आणि म्हणाले, बाईंची प्रकृती खरीच गंभीर आहे, काळजी करण्यासारखी आहे. तुमचे माझ्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी मी सांगतो की जर मी काही बाईंसाठी करावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण मला तसं स्पष्ट सांगावं. रामरायाकडून आपण तसे करून घेऊ शकू. भाऊसाहेबांनी चटकन उत्तर दिले, महाराज, आपण जे करणार आहात ते तिच्या कल्याणाचे करणार आहात याची मला खात्री असल्याने मला आपल्यापाशी काहीही मागायचे नाही. आता महाराजांनी भाऊसाहेबांना ओपन चेकच दिला होता. म्हणजे भाऊसाहेब म्हणाले असते की यांना बरं करा, मग आम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाऊ, तरी ते सुद्धा शक्य होतं. पण भाऊसाहेबही तितक्याच तयारीचे असल्यामुळे महाराज बाईंच्या हिताचेच करतील अशी त्यांना खात्री होती. इतका त्रास होत असला तरी बाईंचं नामस्मरण मात्र चालू होतं. बाईंचा अंतकाळ अगदी जवळ आला. तात्यासाहेबांच्या पत्नी त्यांना नाडी चांगली कळते. त्या नाडी धरून बसल्या होत्या. बाईंची नाडी सुटली ते त्यांना कळलं. त्यांनी गणपतरावांना बोलवलं, त्यांनाही पाहायला सांगितलं. त्यांनाही बाईंची नाडी सुटल्यासारखी वाटली. म्हणजे बाई जवळजवळ गेल्या आहेत असं ते दृश्य होतं. तरीसुद्धा बाईंचे हातातली माळ मात्र सारखी फिरत होती. माळ फिरत असल्यामुळे त्या गेल्या असं तरी कसं म्हणावं असा एक प्रश्न होता. ही गोष्ट तात्यासाहेबांना सांगितल्यावर ते म्हणाले, आपण डॉक्टरांना बोलावू व ते काय म्हणतात ते बघू. जवळच डॉक्टर जोगळेकर म्हणून होते, त्यांना बोलावलं. त्यांनी बाईंना तपासलं आणि सांगितलं की आमच्या शास्त्राप्रमाणे त्या गेल्या आहेत. हे तात्यासाहेबांना सांगितल्यावर ते म्हणाले, माळ फिरते तेव्हा आपण एखाद्या मोठ्या डॉक्टरला दाखवू का? कारण जोगळेकर LCPS होते म्हणून मोठे म्हणजे MBBS डॉक्टरांना दाखव. मोठ्या डॉक्टरांनी पाहिलं बाईंना आणि असंच सांगितलं की आमच्या शास्त्राप्रमाणे जोगळेकरांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. बाई गेलेल्या आहेत. मग त्यांना विचारलं की जर गेलेले आहेत तर माळ कशी चालू आहे? त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की याचा उलगडा मला करता येणार नाही. त्याचा उलगडा परमार्थशास्त्रच तेवढं करू शकेल. मग तात्यासाहेब म्हणाले की आपण याचा उलगडा महाराजांकडून करून घेऊया. म्हणून महाराजांना विचारले. महाराज बळवंतरावांना उद्देशून म्हणाले की मी सांगितले की मी नामस्मरण करीत असतो, त्याचे प्रात्यक्षिक आत्ताच पहा. आणि अशा तऱ्हेने त्या जीवासाठी महाराज स्वतः नामस्मरण करीत असतात हे महाराजांनी चमत्कार रूपानं दाखवले. त्यावर महाराजांना विचारण्यात आलं की मग बाई गेल्यात हे आम्ही ओळखायचं कसं? यावर महाराज म्हणाले की माळ जेव्हा थांबेल तेव्हा या इहलोकीची यात्रा त्यांनी संपविली असे आपण समजावे. 5 मिनिटांनी ती माळ थांबली आणि बाईंची ही इहलोकीची यात्रा संपली. त्यावर महाराज म्हणाले, बाई फार मोठ्या अधिकाराच्या होत्या. त्यांनी आपल्या जन्माचं सोनं केलं आहे. कुणी दुःख करायचं कारण नाही. त्यांना पुनर्जन्म नाही. जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्या मोकळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील और्ध्वदेहिक इत्मामाने करावे. त्या अहैवपणी गेल्या असल्यामुळे त्यांचे और्ध्वदेहिक इत्मामाने करण्यात आलं. आता दुसरी गोष्ट उद्या बघू. जय श्रीराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम 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 श्रीराम.